परत. तर काही करता येणार नाही मला. सगळा प्लॅन सुरू व्हायच्या आधीच फसलाय. अर्जुननी खूप कमी वेळात खूप प्रगती केली ना. अरे पण त्याच्या मागे विश्वमोहन आहे हे विसरू नका. पण अर्जुन मध्ये गुण होतेच म्हणून तो झाला मोठा. नाहीतर तुझा भाऊ अजय एवढी त्याच्या पाठीशी उभी राहिलीस. काय केलं त्यांनी? बुडवला ना तुझा बिझनेस. ते मेहता येऊन गेले. मेहता? हो मगाशीच. का बरं? ते डीलचं काय झालं? जे व्हायला हवं होतं तेच झाले. अर्जुन सरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की यावेळी त्यांचा माल विकून देण्यासाठी जे कमिशन आम्हाला हवंय ते 10% कमी असतं का म्हणे. नाही तर डील कॅन्सल. या आधी आपण 8% कमिशन घेत होतो. मग ह्या वेळेला 10 का? इनफॅक्ट मी तर त्यांना असं सांगितलं होतं की ह्या वेळेला अजून कमी करून देऊ म्हणून. तुम्ही असं करायला नको होतं. ह्या गोष्टी अर्जुन सर आणि विश्वास सरांनी हँडल केलेल्याच बरे. हो का? हो, कारण ते काम आपलं नाही. तुझं काम कर. कळलं ना? मेहतांनी मला सांगितलं त्यांचं तुझ्याशी बोलणं झालं. तू कमी रेटवर डील्स फायनल करतो असं त्यांना सांगितलं. पण असं काही नाही. म्हणजे मी असं त्यांना जस्ट म्हटलं होतं की ह्या वर्षी कदाचित कंपनी रेट कमी करेल. हे बघ अजय, तू तुझं काम कर. हे सगळं ठरवायला मी आहे ना. आणि मी सुद्धा विश्वादादांना विचारल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेत नाही. अरे पण नो मोर डिस्कशन्स ना. ही फाईल मी चेक केली आहे. कंपनीचे स्टॅम्प मला. मी आधी देवघरात जाते. हे ताट सुद्धा ठेवते आणि देवाला नमस्कार करते. तू एक काम कर, टेबलावरती ठेव. मी आलेच. आणि हे बघ, निशिकांता पण विचार ते खिचडी खाणार आहेत का. हा त्यांच्या खिचडीत मीठ टाकलं. वा किती छान. अगदी खिचडी खाऊन ओकार येईल इतपत. आपण कारण खिचडी आर्यानी केली आहे. शी 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 शी. अगं काय हे? किती मीठ घातलंयस यात? केवढी खारट आहे ही खिचडी. घरात असलेलं सगळं मीठ घातलंस की काय त्याच्यात? असं कसं होईल माताई? काय झालं माहितीये? अगं ही आर्याने खिचडी खूप खारट केली आहे. खारट? अहो पण हिने केलेल्या सगळ्या गोष्टी गोड लागतात ना तुम्हाला. का केलंस ग असं आर्या? माया हे आर्याने नाही केलं. मग कोणी केलं? ते कळेल लवकरच. मिताली जरा तुझा फोन देतेस? दादा माझा फोन कशाला? मिताली अगं कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय मी. बरं मला सांग, खारट खिचडी खाऊन ताईचं डोकं फिरलं असेल ना? आर्याला सॉलिड शिव्या पडल्या असतील ना? बोल ना, बोलत का नाहीस तू मिताली? आर्याला नाही, तुझ्या बायकोला शिव्या आणि त्याबरोबर बरंच काही खावं लागणार. कांधर आणि आर्याची माफी माग. माहिती चला लवकर, वेळ नाही आपल्याकडे. सॉरी. लोकांना मीठ घातलेलं खायला घालायची खूप हौस आहे ना तुला. आज स्वतः खा, मग कळेल कसं वाटतं ते. माहिती चला तोंड उघडा पटापट. खा खा गिळ. चांगल्या 4-5 थोबाडीत मारायला हव्या होत्या. असलं घाणेरडं प्लॅनिंग खिचडीत मीठ टाकण्याचं. हा अगं करायचंच होतं तर एखादं मोठं कारस्थान करायचं ना, त्यामुळे खरंच आर्याची वाट लागली असती. हे खिचडीत मीठ टाकून तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलीयस. असं नुसतं खिचडीत मीठ टाकून काय होणार नाही ग. आर्या आणि अर्जुनच्या संसारात विष कालवायला हवं. से मी करतीये.